यूज डीप कॉन्फिडंट. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोडींचं अचूक आणि निर्भीड प्रतिबिंब. ताज्या राजकारणाच्या बातम्या, शिक्षणातील बदल, गुन्हेगारीवर करडी नजर. सत्य, वेग आणि विश्वास यांचा संगम म्हणजे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. पत्रकाराला धमक्या देणाऱ्या ठाणेदाराला बक्षीस, चौकशी आधीच प्रमोशनचा निर्णय. 21 फेब्रुवारीला धमकी, ऑडिओ पुरावा असूनही 3 वर्ष, कारवाई शून्य. तक्रारदार मुंबईत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे धाव घेणार, प्रमोशन रद्द करण्याची मागणी. पोलीस यंत्रणेवर नागरिकांचा विश्वास टिकवून ठेवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्याच अधिकाऱ्यांविरोधात गंभीर आरोप, ऑन रेकॉर्ड पुरावे आणि अधिकृत तक्रारी असतानाही कोणतीही कारवाई होत नसल्याचे धक्कादायक वास्तव अकोट तालुक्यात समोर आले आहे. दहीहंडा पोलीस ठाण्याचे तत्कालीन ठाणेदार सुरेंद्र राऊत यांच्या विरोधात पत्रकार पूर्णाजी खोडके यांनी केलेली तक्रार तब्बल 3 वर्षांपासून प्रलंबित आहे. एवढंच नव्हे तर या कालावधीत संबंधित अधिकाऱ्याचे प्रमोशनही करण्यात आल्याने प्रशासनाच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. 21 फेब्रुवारी 2023 सकाळी 9 वाजता या प्रकरणाची सुरुवात याच दिवशी झाली. दहीहंडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र राऊत यांनी पत्रकार पूर्णाजी खोडके यांच्या मोबाईल क्रमांकावर फोन करून अश्लील शिवीगाळ केली आणि खोट्या गुन्ह्यात अटक करीन अशी उघड धमकी दिली, असा गंभीर आरोप झाला आहे. दहीहंडी पोलीस स्टेशनचा ठाणेदार तुझा बाप आहे अशा अश्लाघ्य शब्दात धमकी देण्यात आली, शिवीगाळ करण्यात आली असा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण संवाद पत्रकारांनी तात्काळ रेकॉर्ड करून ठेवला असून त्याची ऑडिओ नोंद तक्रारीसोबत नोंदवण्यात आलेली आहे. मार्च 2023 दहीहंडा पोलीस स्टेशन हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर प्रकाश टाकणारे वृत्त प्रकाशित झाले. वर्ली मटका, गुटखा, अवैध रेती उत्खनन, गोमांस विक्री, दारू, जुगार तसेच पेट्रोल डिझेलची बेकायदेशीर विक्री हे सर्व प्रकार ठाणेदारांच्या कृपा आशीर्वादाने सुरू करण्यात असल्याचा आरोप या वृत्तात करण्यात आला होता. 27-30 मार्च 2023 धमकीनंतर पत्रकार पूर्णाजी खोडके यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अकोला यांच्याकडे लेखी तक्रार केली होती, मात्र त्यांच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही. एप्रिल 2023 तक्रार पुढे पाठवणे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता ही तक्रार राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण मुंबई येथे सादर करण्यात आली आणि यात राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण 25 एप्रिल 2023 मुंबई यांनी अधिकृत पत्र जा.क्र. 346 स्टॅम्प नंबर 289/2023 काढत ही तक्रार त्यांच्या कार्यक्षेत्राबाहेर असल्याचे सांगितले आणि ती विभागीय पोलीस अधिकारी तक्रार प्राधिकरण अमरावती यांच्याकडे वर्ग केली. पुढील सर्व पत्रव्यवहार अमरावती प्राधिकरणाकडे करण्याचे निर्देश दिले. मे 2023 ते मे 2026 आजपर्यंत विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण अमरावती येथे ही तक्रार आज तागायत प्रलंबित आहे. तब्बल 3 वर्ष 2 महिने सुमारे 1170 अधिक दिवस उलटूनही कोणतीही ठोस कारवाई किंवा आदेश समोर आलेले नाही. दरम्यान तक्रार प्रलंबित असताना सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या तक्रारीवर कोणताही निर्णय न झालेला असताना संबंधित ठाणेदार सुरेंद्र राऊत यांचे प्रमोशन करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रेकॉर्डिंग असूनही तक्रार काढी. या प्रकरणातील सर्वात गंभीर मुद्दा म्हणजे धमकीचा संवाद, ऑन रेकॉर्ड असल्याचा दावा. एका पत्रकाराला खुलेआम शिवीगाळ करून खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याची धमकी देणे हा केवळ नैतिकतेचा भंग नाही तर कायद्याचा गंभीर उल्लंघन आहे. तरी पुरावे उपलब्ध असूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने पुरावे असूनही न्याय मिळत नाही का असा प्रश्न होतो आहे. सामान्यतः एखाद्या अधिकाऱ्याविरोधात गंभीर तक्रार प्रलंबित असल्यास त्याच्या पदोन्नतीवर स्थगिती देणे अपेक्षित असते, मात्र या प्रकरणात उलट घडले. तक्रार पेंडिंग असतानाच प्रमोशन देण्यात आले, त्यामुळे तक्रारीचे काहीच मूल्य नाही का असा संतप्त सवाल तक्रारकर्ते यांनी विचारला आहे. तक्रारदाराचा इशारा आहे, न्याय मिळाला नाही तर आंदोलन. पत्रकार पूर्णाजी खोडके यांनी या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली. माझ्या जीवितास काही झाले तर त्याला संबंधित ठाणेदार जबाबदार असतील असा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच न्याय मिळाला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा आणि जिल्हा सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला आहे.
21 फेब्रुवारी 2023 धमकी रेकॉर्डिंगसह 2023 तक्रार दाखल. 25 एप्रिल 2023 प्राधिकरणाचे पत्र. मे 2026 3 वर्षानंतरही निर्णय नाही. आणि हा संपूर्ण कालावधी पाहता प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नियम आहेत पण अंमलबजावणी कुठे आहे असा सवाल उपस्थित होतो आहे. पत्रकार सुरक्षित नसतील तर सामान्यांचे काय? या घटनेमुळे पत्रकारांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. जर पत्रकारांनाच अशा प्रकारे धमक्या दिल्या जात असतील आणि त्यांच्या तक्रारींवर कारवाई होत नसेल तर सर्वसामान्य नागरिकांचे काय? हा अत्यंत गंभीर प्रश्न या निमित्ताने पुढे आला आहे. पुढील पाऊल मुंबईत उच्चस्तरीय तक्रार. तक्रारदारांकडून आता मुंबई येथे वरिष्ठ पोलीस अधिकारी DG आणि इतर उच्च अधिकाऱ्यांची आणि राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण कार्यालय मुंबई भेट घेण्याची तयारी सुरू आहे. संबंधित ठाणेदारांचे प्रमोशन रद्द करण्याची मागणी करण्यात येणार असून आवश्यक असल्यास न्यायालयीन लढा उभारला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सत्यमेव जयते ही केवळ घोषवाक्य आहे का? या संपूर्ण प्रकरणामुळे पोलीस यंत्रणेतील पारदर्शकता, जबाबदारी, उत्तरदायित्व यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 21 फेब्रुवारी 2023 पासून सुरू झालेल्या या प्रकरणात आजतागायत न्याय मिळालेला नाही. तक्रार करा आणि विसरून जा अशी भावना जनतेत बळावत असल्याचं चित्र आहे. न्यायव्यवस्थेवर विश्वास टिकवून ठेवायचा असेल तर या प्रकरणात तातडीनं निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. अन्यथा ही केवळ एका पत्रकाराची लढाई न राहता संपूर्ण व्यवस्थेविरुद्धचा आवाज बनू शकतो. प्रतिनिधी नीळकंठ वसू पाटील.